नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय. मंडळी इकडे आता मुलांचं जे व्रत आहे ते पूर्ण झालंय आणि सारंग त्याच वेळेला शुद्धीवर आलाय. आणि मंडळी सारंगने शुद्धीवर आल्याला खूप मोठा सत्याचा उलगडा केलेला आहे. म्हणजे मंडळी इतके दिवस सारंग हा कोमात होता, पण त्याला सगळेजण बोलत होते ते ऐकायला येत होतं. आणि त्याच्यामध्ये त्याला एक गोष्ट कळली की सावलीचं अजूनही लग्न झालेलं नाहीये आणि हा अबीर हा त्याचाच मुलगा आहे. हे जेव्हा सावलीने त्याला सांगितलेलं असतं तेव्हा आता हा जेव्हा सारंग शुद्धीवर आलाय आणि शुद्धीवर आल्याला माझी दोन्ही मुलं कुठे आहेत, सावली मला माहिती आहेत, ओवी आणि हा अबीर माझाच मुलगा आहे, असा खूप मोठा धमाका करत आता सारंगने सगळ्यांना चक्रावून सोडलाय. आता सारंगला एवढं मोठं सत्य कसं समजलं, हा सावलीसमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलाय. आणि हे सारंग ओवीला सुद्धा माझीच मुलगी आहे असं का म्हणतात हे आता काही कळतच नाहीये. पण मंडळी ज्या क्षणी आता सावलीसमोर आणखीन एक मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. हो मंडळी, तर मोनिकाने भैरवीचं असं काही सत्य शोधून काढलंय ज्याच्यामुळे राजकुमारचा आणि भैरवीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तर मंडळीकडे तिलोत्तमाने सावली, अभिर आणि ओवी तिघांसमोरही हात जोडून त्यांची माफी मागितली आहे आणि सावलीला सून म्हणून पुन्हा एकदा स्वीकार केलाय. तर ओवी आणि अबीर आपलीच नातवंड असल्यामुळे आता त्यांचाही स्वीकार ह्या तिलोत्तमाने केलेला आहे. आता हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आता इकडे दाखवले की ही जी पोरं आहेत ना, ती पोरं आता इकडे पंढरपूरला पोहोचलेत. म्हणजे त्या माणसाने त्यांना आणून पोहोचलेत. आणि अबीर आणि ओवी आता अक्षरशः रडायला लागलेले असतात. अबीर म्हणतो, ओवी फायनली आपण इकडे पोहोचलो, पंढरपूरला पोहोचलो. आणि ते दोघं सुद्धा आता त्यांचे आभार मानत असतात. आणि मंडळी ज्या क्षणी ही पोरं आता इकडे पंढरपूरला पोहोचलेत ना, त्याच वेळेला सारंग ना कोमातून बाहेर निघालाय. म्हणजे त्याच्या हातांची पायांची हालचाल सुरू झाली आहे. आणि त्या नर्सचं त्याच्याकडे लक्ष जातं. तेवढं आता ती नर्स आहे ना, तिथे असलेली जी सुशीला आहे तिला आवाज देते आणि म्हणते की मॅडम, पेशंटची हालचाल होतीये. आणि सुशीला पटकन बघते तर सारंगचे हात हलत असतात, पाय हलत असतात. आता हे सगळं बघून सुशीलाचा सुद्धा विश्वास बसत नाहीये. सुशीला म्हणते की खरंच सारंग शुद्धीवर येत आहेत. आणि मंडळी सुशीला ना तर जोरजोरात सावलीला आवाज देते की सावलीताई, सावलीताई इकडे या, इकडे या, इकडे बघा काय झालं ते. आता सावलीला असं वाटतं की सारंगला पुन्हा त्रास होतोय की काय. सावली घाबरलेली असते आणि धावतच येते आणि म्हणते की काय झालं, काय झालं सुशीलाताई, का आरडाओरडा करतात, सारंग कसे आहेत, सारंग बरे आहेत ना, काही झालं का सारंगला. तर सुशीला म्हणते की नाही, हे बघा ना काय ते चमत्कार झालाय. आणि मंडळी सावली बघते तर सारंग ना हात हलवत असतो आणि सारंगच्या हाताच्या आणि पायांची दोन्ही हालचाल होते. आता हे बघून सावलीला आनंद गगनातच मावत नाहीये. सावली पटकन सारंगच्या जवळ धावत जाते आणि बघते तर सारंग खरंच त्याचे हात हलवतोय. ती पटकन सारंगचा हात हातात घेते आणि सारंगने ना तिचा हात घट्ट असा हातात धरलेला असतो. मंडळी आता त्यावेळेला ना सावलीचं लक्ष जातं की तिकडे सुशीला आहे. आता सुशीलाला खूप आनंद झालाय बरं का, पण सावलीला थोडंसं ऑकवर्ड फील होतंय की आपण सुशीलाच्या समोरच सारंगचा हात आपण हातात घेतलाय. आता ॲक्च्युली हे सगळं बायकोने करायचं असतं, पण ही सावली करते त्याच्यामुळे तिला थोडंसं ऑकवर्ड फील होतं. पण तिच्या मनात आता आनंदसुद्धा असतो की सारंग इतक्या दिवसानंतर पुन्हा एकदा कोमातून बाहेर आलेत. तर मंडळी आता ही ना विठुरायाची ही करते, प्रार्थना करते आणि म्हणते की मुलांचं व्रत फळाला आलं, मुलं 100% आता इकडे पंढरपूरला पोहोचले असणार आहेत. आणि मंडळी इकडे पुन्हा दाखवले की ओवी आणि हा अबीर दोघं सुद्धा रडत रडत असतात. आणि जातो अबीर आणि ओवीला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की फायनली आपण पंढरपूरला पोहोचलो, विठुरायाने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं. आता जो विठुराया साईडला उभा आहे तो त्या दोघांची गंमत बघत असतो. ओवी म्हणते की हे सगळं या काकांमुळे शक्य झालं. आणि ही दोघं पण पोरं जातात आणि विठुरायाला आता घट्ट अशी मिठी मारतात आणि म्हणतात, काका थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आज आम्ही पंढरपूरला येऊन पोहोचलो, तुम्ही आलात म्हणून हे सगळं झालं, आमचं व्रत पूर्ण झालं. आता विठुराया म्हणतात की पोरांनो असं काय करताय, माझं कामच आहे ते, अडल्या नडल्याला मीच मदतीला धावून जातो, नक्की नाही, त्यात माझं आभार कसले म्हणताय. ओवी म्हणते की नाही, तुम्ही नसतात ना तर हे शक्यच झालं नसतं, केवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही आम्हाला वाचवलं, त्या वाईट लोकांच्या तावडीतून आम्हाला वाचवलं आणि इथपर्यंत घेऊन आलात, आमचं रक्षण केलं, आम्हाला खायला दिलं, प्यायला दिलं, सगळं काही केलं. त्यावर आता विठुराया म्हणतो की बाळानो आता ठीक आहे, सगळं काही झालं, ही सगळी ते विठुरायाची कृपा, त्याने सगळं करून घेतलंय माझ्याकडून. आणि तेवढ्यात आता ते म्हणतात की चला आता आपल्याला ना जाऊन आराम करावा लागेल. आता हे म्हणतात की नाही नाही, आम्हाला विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे. तर आता हे विठुराया म्हणतात की अरे बापरे, मुलांना आता बघितलीत किती रात्र झाली आहे, सगळी मंदिरे आता बंद झाली आहेत, आता विठुरायाचं दर्शन कसं मिळणार. आता हा विठुरायाचा आराम करायचा वेळ झाला की नाही, मग चला तुम्ही पण आराम करा आणि सकाळी उठल्या उठल्या फ्रेश होऊन विठुरायाचं दर्शन घ्या. आता ही पोरं तयार झालेली असतात, पण म्हणतात की मग जाणार कुठे, आता तर इकडे आमचं कोणी नातेवाईक नाही आहेत, आमचं कोणी ओळखीचं पण नाही आहे, मग आम्ही थांबणार कुठे, तुमचं कोणी आहे का. तेवढ्यात आता तो म्हणतो की हे पूर्ण विश्वची माझं घर आहे. तर अबीर म्हणतो की मला वाटलंच तुम्ही हेच म्हणणार होतात.
तर मंडळी आता इकडे दाखवलं की हा बबलू आणि व्यंकटेश त्यांची जी बंद पडलेली बाईक धक्का मारत हे घेऊन चाललेले असतात आणि बबलूला नेटवर्कसुद्धा नसतं. फायनली नेटवर्क आलंय आणि ते आता ना इथे जगन्नाथला फोन करतो. जगन्नाथला फोन केलाय. इकडे जगन्नाथजींनी फोन उचललाय सुद्धा. पण बबलू म्हणतो की लागला, फोन लागला, पण अजून उचलत का नाही आहेत? तर जगन्नाथनी जिकडे फोन उचललाय आणि हा बबलूने हेल्मेट घातलंय आणि तो हेल्मेटवरच फोनवर बोलतोय आणि म्हणतो की हॅलो जगन्नाथजी, आवाज येतोय का? अहो आवाज येतोय का? इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता तो खूप जोरजोरात बोलतोय, पण जगन्नाथजींना काही त्यांना आवाज जातोय, पण बबलूला काही आवाज येत नाहीये कारण त्याने हेल्मेट घातलंय. शेवटी आता हा जो आहे ना व्यंकटेश म्हणतो की "अरे तो हेल्मेट तरी काढ, तेव्हा तुला आवाज येईल ना." आणि मंडळी आता त्याने हेल्मेट काढलंय आणि हा जगन्नाथजीशी बोलत बोलत असतो आणि म्हणतो की "जगन्नाथजी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हो." जगन्नाथ म्हणतात की "काय झालं? आता काय झालं? तुम्ही पोहोचलात नाही का अजून पंढरपूरला?" तेव्हा हा बबलू म्हणतो की "नाही ना, पंढरपूरला कसं पोहोचणार? आमची गाडीच बंद झाली इथे. इथे गाडीला धक्के मारता मारता आमचे नाकी नऊ आलेत. काही कळत नाहीये." पण जगन्नाथजी म्हणतात की "ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जर मुलं सापडली नसली ना, तरीसुद्धा ओवी आणि अभिर दोघंसुद्धा सुखरूप आहेत. एक भला माणूस भेटला होता त्यांना आणि तो पंढरपूरला घेऊन चाललाय आणि त्याच माणसाने आम्हाला फोनसुद्धा केला होता आणि ती मुलं त्यांच्यासोबतच आहेत. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. पंढरपूरला ते सुखरूप पोहोचले पण असतील आणि हो, तुमची गाडी बंद झाली ना, ती गॅरेजमध्ये घेऊन जा. गाडी चालू झाली की तिथेच कुठेतरी खाऊन पण घ्या. काही खाल्लं पण नसेल ना आणि धक्के मारून दमला पण असाल. त्याच्यामुळे आता तुम्ही एक काम करा, काहीतरी खा, आराम करा आणि सकाळी निवांत निघा. काही टेन्शन नाहीये." तर मंडळी आता इकडे सावली धावतच गणपतीच्या जवळ आलेली असते आणि देवाजवळ प्रार्थना करते. तिच्या मागोमाग आता ही सुशिलासुद्धा आली आहे. सावली म्हणते की "विठुराया, पावलास तू, खरंच पावलास. मुलं सुखरूप पोहोचलेत तिकडे आणि आता इकडे सारंगसुद्धा आता कोमातून बाहेर आलेत." आता सावलीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, ते बघून सुशिलाला खूप भारी वाटत असतं. तेवढ्यात तिथे आता अमृता येते. आणि सावली इथे विठुरायाजवळ प्रार्थना करते. तर अमृता म्हणते की "अगं, काही फोन आला का त्या माणसाचा पुन्हा? ओवी आणि अबीर दोघं पण सापडले का? पोहोचले का पंढरपूरला? काही कळालं का?" त्यावर आता ही म्हणते सुशीला की "नाही हो, काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. मुळात त्या माणसाचा जो फोन आला होता ना, त्याचा फोन पण लागत नाही आहे आणि काहीच कळलं नाही आहे." त्यावर आता ही अमृता म्हणते की "बापरे! काही कळतच नाही आहे, काही कळायलाच मार्ग नाही आहे. मुलांचं काय झालं असेल? कुठे पोहोचली असतील?" तेवढ्यात सावली म्हणते की "नका काळजी करू वहिनी. मुलं पोहोचली, पंढरपूरला पोहोचली आणि विठुरायाचा आशीर्वाद इथपर्यंत पोहोचला." आता सावलीला असं म्हणायचं असतं, की मुलं पंढरपूरला पोहोचली, त्यांचं व्रत पूर्ण झालं आणि त्याचा आशीर्वाद म्हणूनच सारंग शुद्धीवर आलाय, म्हणजे कोमातून बाहेर आलाय. म्हणजेच मुलं सुखरूप पंढरपूरला पोहोचलेत आणि तीही विठुरायाच्या कृपेने. आता सावली निश्चिंत असते, पण तरीसुद्धा तिला असं वाटतं, की "वहिनी, पण बबलू दादा आणि व्यंकटेश पोहोचले का पंढरपूरला? त्यांना मिळाली का मुलं?" तेवढ्यात आता ही म्हणते, की "नाही ना, तेच तर काही कळत नाहीये." पण सावली म्हणते, की "माझा विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. मुलं सुखरूप असणार आहेत आणि ती पंढरपूरला पोहोचली असणार आहेत." तेवढ्यात जगन्नाथजी येतात आणि सावली म्हणते, की "जगन्नाथजी, मुलांचं काय झालं? बबलू आणि व्यंकटेशजी पोहोचले का तिकडे? मुलांना सापडले का? तुम्ही केलात का बबलूला फोन?" तेवढ्यात ते म्हणतात, की "हो, बबलूशी माझं आताच बोलणं झालं." म्हणजे बबलू आणि व्यंकटेश अजून काही तिकडे पोहोचले नाही आहेत आणि ते आज पोहोचणार पण नाही आहेत. सावली म्हणते, की "काय?" पण आता इथे जगन्नाथ म्हणतात, की "अजिबात काळजी करू नकोस. जरी हे दोघं तिकडे पोहोचले नसले ना, तरीसुद्धा हे दोघं पोरं आहेत ना तिकडे पंढरपूरला पोहोचलेत आणि ते सुखरूप आहेत. तू विठुरायावर पूर्ण विश्वास ठेव." आणि ह्या दोघांची गाडी बंद झाली आहे ना, पंक्चर झाली आहे. त्याच्यामुळे आज काही गॅरेजमध्ये त्यांना रात्रभर मिळणार नाही कुठे. सकाळीच ते निवांत पोहोचतील. काही काळजी करू नकोस. तोपर्यंत मुलांचं निवांत असं दर्शनसुद्धा तिकडं झालेलं असेल. काही काळजी करण्याची गरज नाही आहे. तर मंडळी आता ही दोन्ही पोरं इकडे आली विठुरायासोबत. आता विठुरायाने त्यांची राहण्याची, खाण्याची सगळी सोय केली आहे बरं का. पण आता विठुराया म्हणतात, की "मुलांनो, मला एक खरं-खरं गोष्ट सांगा. तुम्ही इकडे पंढरपूरला का आणि कशासाठी आलात बरं?" आता ओवी म्हणते, की "त्याचं काय आहे ना, माझ्या बाबाला बरं नाही आहे आणि बाबाला बरं नाही आहे म्हणून आम्ही दोघं जण इथे आलोय." तर अबीर म्हणतो, की "हो, हिचा बाबा जो आहे ना, तो माझा सुपर हिरो आहे आणि त्याला बरं वाटावं म्हणून आम्ही आलोय आणि हे खरं तर आमच्यामुळेच झालं. तो जो काही आजारी पडलाय ना, तो आमच्यामुळेच झालाय." आता हा विठुराया म्हणतो, की "ते कसं? म्हणजे मला सांगशील का नक्की काय घडलं होतं ते?" तर मंडळी आता अबीर आहे ना, मागे झालेली सगळी स्टोरी जी आहे ना, ती आता विठुरायांना सांगताना दाखवलंय. अबीर म्हणत असतो, की इकडे पंढरपूरला एकादशीच्या दिवशी गाण्याची स्पर्धा होती. ओवीला यायचं होतं. माझी आई आणि ओवी दोघंसुद्धा इकडे आले होते आणि माझी परीक्षा संपल्यानंतर मी आणि सुपर हिरो म्हणजे ओवीचे पप्पा आम्ही दोघं पण इकडे येणार होतो. खरं तर मीच हट्ट धरला आणि म्हणून ते तयार सुद्धा झाले माझ्यासोबत येण्यासाठी आणि नेमकं आमचा दोघांचा येताना अपघात झाला.
त्यात सुपर हिरोनी मला वाचवलं, पण त्याला खूप लागलं. आता अबीर ही सगळी स्टोरी सांगत असताना खूप रडत असतो आणि त्यानंतर सारंगच्या बाबतीत जे जे झालं, सारंग कोमामध्ये गेला, त्याच्यानंतर त्याच्यासोबत ज्या झालेल्या गोष्टी, त्याचं ऑपरेशन झालं, त्यानंतर मोनिकाने कशा पद्धतीने ह्या मुलांना चिडवलेलं असतं आणि ती म्हणत असते, की सगळ्यांनी सारंगसाठी काही ना काही केलं, पण तुम्ही मात्र काहीच करत नाही आहात आणि म्हणून आम्ही ठरवलं, की सुपर हिरोला बरं करण्यासाठी आम्ही व्रत करणार आणि पायी चालत पंढरपूरला येणार आणि म्हणून आम्ही इकडे आलो. अच्छा, तेव्हा आता हा विठुऱ्या म्हणतो, की "बरं असं आहे का? मग तुम्ही एक काम करा, आता थोडा आराम करा. सकाळी उठा, विठुरायाच्या पायाशी जा आणि तुमचं जे नवस आहे ना, तो पूर्ण करा. तुझ्या पप्पाला लवकरात लवकर बरं वाटेल आणि तुमची इच्छा पण लवकर पूर्ण होईल." त्यावर आता पोरं म्हणतात, की "खरंच?" तर विठुऱ्या म्हणतो, की "हो, अगदी खरं. पण आता तुम्ही आराम करा बरं." आणि तेवढ्यात ना तिथे आता एक आजी आल्यात, तर लगेच हा विठुराया आहे ना, तिथे जातो आणि तिच्या डोक्यावरचं जे बोचकं आहे ना, ते खाली ठेवत असतो. पोरं पटकन जातात आणि तिला अंथरूण घालून देतात. आणि ती पोरं आजी आहे ना, ती पोरांना म्हणते, की "तुमचं कल्याण हो." आता विठुराया म्हणतात, की "आजी तुम्ही कोण आहात?" तर ही आजी म्हणते, की "मी मी रखमाई, म्हणजे माझं नाव रखमाई आहे." आता ही पोरंसुद्धा म्हणतात, की "आजी बसा, तुम्हाला काही खायला आणू का?" तर आजी म्हणते, की "नाही, नाही, मला आता काही खायला नको आहे, मी थोडा फक्त आराम करते." आणि आजी म्हणतात, की "पोरं खूप गुणी आहेत बरं का, पोरांवर खूप चांगले संस्कार केलेत." म्हणजे मुलांच्या वागण्यातून आणि त्यांच्या बोलण्यातूनच कळतंय, की त्यांच्यावरती किती छान संस्कार झालेत ते. आणि मंडळी आता ही पोरंसुद्धा खूप खुश झालेली असतात आणि तेवढ्यातच आता विठुऱ्या म्हणतात, की "चला तुम्ही पण आराम करा, सकाळी जायचं की नाही आपल्याला?" तर मंडळी आता इकडे दाखवले, की ही सावली आणि जगन्नाथची. आता सावलीला पुन्हा टेन्शन आलं, की मुलांची काही कॉन्टॅक्टच होत नाही आहे. तर आता जगन्नाथ म्हणतात, की "ऐक ना साऊ, तुला ज्या माणसाचा फोन आला होता की नाही, ज्या माणसासोबत आता ही मुलं आहेत, त्यांना एकदा फोन करून बघ ना." सावली म्हणते, "मी खूप वेळा फोन केला बाबा, खूप वेळा ट्राय केलाय, पण फोन आहे ना नॉट रिचेबलच येतोय. फोन लागतच नाही पण तरी जगन्नाथजी म्हणतात, की "ऐक साऊ, टेन्शन घेण्यासारखं काय नाही आहे. बघ, त्या माणसाने स्वतःहून फोन केला होता. तो माणूस खूप भला माणूस आहे. पोरांना काहीच करणार नाही. आणि हो, असं जर काही असतं, तर त्यांनी स्वतःहून आपल्याला फोन केला नसता, नाही का? त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. मुलांचं एव्हाला तिकडे दर्शनसुद्धा झालं असेल आणि दर्शन झालं, की मुलं सुखरूप इकडे घरीसुद्धा येतील. माझी पूर्ण खात्री आहे पांडुरंगावरती." तर मंडळी आता हे सगळेजण खुश आहेत बरं का आणि त्यात सारंगची तब्येतीमध्ये झालेलं इम्प्रूव्हमेंट झालेली सगळी जी त्याच्यामध्ये झालेली जी बदल आहेत ना, ती सगळं काही ह्या मुलांच्या प्रार्थनेमुळेच झालंय, त्यांच्या ह्या व्रतामुळेच झालंय, असं आता जगन्नाथ म्हणत असतात, की मुलांनी जे त्यांच्या मनात होतं ते करून दाखवलं आणि आज सारंग जो काही शुद्धीवर आलाय, तो त्या मुलांच्यामुळेच, त्यांच्या भक्तीमुळेच आणि त्यांच्या ह्या व्रतामुळेच आलाय, असं आता जगन्नाथ म्हणत असतात. सावली पुन्हा विठुरायाजवळ हात जोडते आणि त्याची प्रार्थना करत असते. तर मंडळी आता इकडे दाखवलं, की सकाळ-सकाळी ना, हे पोरं एकदम छान तयारी झालेली असतात आणि म्हणतात, की "चला ना, आपण दर्शन घ्यायला चला जाऊ लवकर." तेवढ्यात आता ते जे विठू माऊली आहेत त्यांनी त्या आजींसाठी नाश्ता आणलेला असतो आणि ते म्हणतात, की "चला नाश्ता करून घ्या." तेवढ्यात आता ही मुलं म्हणतात, की "चला ना, आपल्याला खूप लवकर जायचंय. आम्हाला आमचं लवकर व्रत पूर्ण करायचंय आणि बाबाकडे परत सुद्धा जायचंय." तेवढ्यात हा विठुराया म्हणतो, की "बरं ठीक आहे, चला निघूया आपण पण. पण तुम्ही एक काम करा, आधी सगळ्यात ह्या इथल्या विठुरायाचं दर्शन घ्या आणि मग आपण त्या विठुरायाचं दर्शन घ्यायला जाऊ." असं म्हणत आता हे सगळेजण तिथून निघालेत बरं का. तर मंडळी आता ही जी मोनिका आहे ना, त्या मोनिकाला भेटायला इकडे ती ही आले, भैरवी आले. आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं आणि ही भैरवी म्हणत असते, भैरवीने तिला काही कामं सांगितलेली असतात, की जो तो रिपोर्ट आहे तो मी तिने मागितलेला असतो. आता ती म्हणते, की तो रिपोर्ट आहे जो सावलीकडे आहे इंजेक्शनचा, तो रिपोर्ट मला हवा आता ही म्हणते, की "मी कसा तुम्हाला तो रिपोर्ट आणून देणार? तो अमृता वहिनींकडे त्यांच्या रूममध्ये रिपोर्ट आहे. त्यांच्या रूममधून मी कसं चोरणार? मी असं काम नाही करू शकत. चोरी-बिरी तर मला जमणारच नाही." तेवढ्यात भैरवी म्हणते, की "काय? तुला चोरी जमणार नाहीये? अगं त्या अमृताचा अख्खा नवरा चोरलायस तू आणि तुला चोरी जमणार नाहीये. हे कोणाला सांगतेस तू? तू काय बाई आहेस ना, मला खूप चांगलं माहिती आहे. राजकुमारशी लग्न करण्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी तू काय-काय केलंयस हे मला माहीत नाहीये असं समजू नकोस." तर मंडळी आता ही लगेच म्हणते कशी, ह्या भैरवीच्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाहीये. एक नंबरची आगाऊबाई दिसते ही. पण हिने जो माझा काही आता अपमान केलाय ना, मी अजिबात सोडणार नाहीये. भैरवी म्हणते, आता भैरवीने विषय काढलाय, की त्या ह्याचा खंड्याचा. खंड्याचं आणि तुझं काय कनेक्शन होतं? म्हणजे मरता-मरता त्या खंड्याने तुझं नाव घेतलं बरं. तर तुझा आणि खंड्याचा काही संबंध होता का? आता ही म्हणते, की म्हणजे खंड्याने काय सांगितलं माझ्याबद्दल? आता भैरवी म्हणते, की तेच. तू जे खंड्यासोबत केलंस, तेच खंड्याने सांगितलं. आता हिला मोनिकाला ना थोडासा मोठा धक्का बसलाय, की म्हणजे खंड्याने जाता-जाता तोंड उघडलं होतं की काय? पण ही मोनिका म्हणते, की "नाही, नाही हां, मी या भैरवीच्या जाळ्यात असं सहजासहजी पडणार नाहीये." तर भैरवी आता इथे मोनिकाला ब्लॅकमेल करत असते आणि म्हणते, की "काही झालं तरी अमृताच्या त्या रूममधला मला तो इंजेक्शनचा रिपोर्ट हवा म्हणजे हवाच." आता ही मोनिका म्हणते, मी काय मूर्ख नाही आहे. ह्या बाईला जर तुम्ही रिपोर्ट आणून दिला, तर ही बाई त्या रिपोर्टची वाट लावणार. मी हा रिपोर्ट तिच्या हातात कसा देऊ? हिला जर उद्या मला ब्लॅकमेल करायचं असेल, माझी जर काही कामं करून घ्यायची असतील,
तर त्या रिपोर्टची सगळ्यात जास्त गरज मला आहे. काही झालं तरी हा रिपोर्ट मी ह्या बाईला देणार नाही, म्हणजे देणार नाही आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की हा जो विठुराया आहे ना, त्याने स्वतःहून त्या दोन्ही मुलांना म्हणजे अबीरला आणि ओवीला दोघांना सुद्धा पंढरपूरला घेऊन आलाय आणि त्या दोघांच्या हातून आता विठुरायाचा ते अभिषेक करत असतात, त्याची प्रार्थना करत असतात. आता ते सगळं सगळं दाखवलं इथे. तर मंडळी तेवढ्यात आता तिथे अबीरला फुलं दिसतात. आता अबीर म्हणतो आपण मंदिरात जाणार तर आपल्याला फुलं घेऊन जायला पाहिजेत ना, तर आपण आपल्याकडे तर पैसेच नाही आहेत, मग पैसे नाही तर आपल्याला फुलं कशी कोण देणार? त्यावर ओवी म्हणते हो ना, आपल्याकडे काहीच पैसे नाही आहेत, मग आपण विठुरायाच्या मंदिरात असंच कसं जायचं? तेवढ्यात आता हा विठुराया म्हणतो की हे बघा बाळांनो, विठुराया ना कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही की मला ही फुलं द्या, माझ्यासाठी हे आणा. त्याला फक्त ना शुद्ध मन आणि फक्त त्याची प्रार्थना एवढंच महत्त्वाचं असतं. तुमचं अंतःकरण साफ असलं ना की सगळं काही होऊन जाईल. काही गरज नाही त्याला फुलं बिळांची. तुम्ही चला आतमध्ये. आणि आता तो तिथून घेऊन चाललाय. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की ही सुशिला आणि अमृता दोघी सुद्धा बोलत असतात. सारंग आता तिकडे खरं तर थोडाफार शुद्धीवरती आलेलाच आहे आणि ही म्हणत असते की आपण हे जे इतके दिवस नाटक ठेवलंय ना, ते नाटक आता मला ना झेपत नाहीये, असं सुशिला म्हणत असते. किती दिवस आपण हे असं नाटक करत बसणार आहोत? तर मंडळी आता इकडे दाखवलंय की मुलं आहेत ना मंदिरात जाऊन आहे ना मूर्तीवर अभिषेक करत असतात आणि त्याच वेळेला इकडे सारंग हा शुद्धीवर आलाय आणि शुद्धीवर आल्याला तो सावलीला आवाज देत असतो की सावली, सावली. आता सावलीला ज्या क्षणी हे कळतं, सावली सारंगच्या जवळ धावत गेली आहे आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सावली, ओवी कुठे? माझी लेक ओवी कुठे आहे? मला ओवीची माफी मागायची आहे. कुठे ओवी?